थोडेसे ड्रायफ्रूट आणि काय आंबे 2 आम्हाला पिकलेले सापडले होते. बाकी सगळे कैरी आहेत. 2 आंबे खाल्लेले. नमस्कार मित्रांनो, दुपारचे 4 वाजलेले आहेत. आम्हाला चहा प्यायचा होता पण ऊन एवढं भयंकर ऊन आहे तर विचार केला की आम्ही लस्सी पिऊयात. तर लस्सी पितोय आम्ही. तर या लस्सी प्यायला मित्रांनो, तर तुम्ही आता घरी असले तर गावात एक चक्कर मारा. मस्तपैकी गार एकदम दुकानामध्ये जाऊन गार घ्या एकदम मस्त तुम्हाला. हर हर महादेव, जय शिवराय मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर काल नवसारीच्या मागं 10 किलोमीटर मागं हे अशा प्रकारे टोल नाका आहे. या ठिकाणी मागं इमारत आहे. याच ठिकाणी मी मुक्काम केला होता. या ठिकाणी आपली सायकल आहे, आंघोळ बिंघोळ केलेली, कपडे वगैरे धुवून वाळायला टाकल्यात. तर आता चला प्रवासाला सुरुवात करूयात. बघूयात, नाश्ता देखील करायचे. तर चला भेटूयात लवकरात लवकर. हर हर महादेव मित्रांनो, सौराष्ट्र सोमनाथला जात असताना या ठिकाणी आपण अहमदाबाद एक्सप्रेस हायवेवरून जात होतं. हे अशा प्रकारे एक्सप्रेस हायवे. या ठिकाणी पाहू शकता छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन झालेलं आहे. भव्य आणि दिव्य अशा प्रकारे छत्रपती शिवरायांचं चला मित्रांनो भेटूयात लवकरात लवकर. हर हर. तर नमस्कार मित्रांनो, आपण वडोदराला जात असताना या ठिकाणी गुरुद्वारा आहे. याच ठिकाणी आजचा मुक्काम करणार आहे. आज आपल्याला निखिल दातोंडे देखील भेटलेले आहेत. जय श्रीराम मित्रांनो. आणि सोबत MH15 नाशिककर देखील भेटलेले आहेत. असं परराज्यात आपले मराठी माणूस भेटले, एक वेगळ्या प्रकारचाच आनंद होते. तर त्यांना विचारूयात आपण त्यांना कसं वाटतंय. दादा नमस्कार. नमस्कार दादा. कसं वाटतं तुम्हाला परराज्यात आपले मराठी माणूस भेटल्यावर कसं वाटतंय. खूप छान वाटतं दादा आम्हाला की तुम्ही पदयात्रा सायकलवर करतायत, ऑल इंडिया फिरतात. खूप धन्यवाद. दादा ड्रायव्हर आहेत, हे काका पण ड्रायव्हर आहेत. तर त्यांच्या गाड्या असे MH15 पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. तर त्यांचा रोजचा रूट आहे. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. तर काल आपण अशा प्रकारे या ठिकाणी गुरुद्वारा आहे या ठिकाणी मुक्काम केला होता. माझं सायकल यांनी केलं आणि मी त्या सायकल लावून इथंच मुक्काम केला होता. तर आता उरकलं आहे आमचं. आम्ही आता पुढं प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर आता बघू, या ठिकाणी नाश्ता करून निघणार आहे आम्ही. तर हे पाहू शकता गुरुद्वारा अशा द्वारे. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर चला भेटूयात लवकरात लवकर. नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी नाश्ता वगैरे केलेला आहे मस्तपैकी. आता ही आपली सायकल दादांची सायकल आहे. आता आपण नेक्स्ट प्रवासाला सुरुवात करतोय आणि बघूयात आज कुठपर्यंत पोहोचतोय आपण. आता निखिल दादा कमी सायकल चालवणार आहे, त्यामुळे त्यांच्या हिशोबाने आपल्याला हळूहळू चालवावं लागेल. तर बघूयात, आज आहे आपलं 100 किलोमीटरचं आज लक्ष आहे. तर निखिल दादा बघू कितीपर्यंत जाते. त्यांना 100 किलोमीटर आपल्याला पाळवायचं आहे. चला मित्रांनो, चला भेटेल लवकर. तर आम्ही कर्जत टोलवरून जात होतो. तर या ठिकाणी पाहू शकतो यांनी पाण्याची गाडी थांबवली, पाणी घेतो मित्रांनो. पाणी वगैरे वाटलं करून घेतलं आपण. आपल्याला पाणी संपलं होतं आपलं. तर मागे एक पाण्यावाला रिक्षाने चालला होता, तोच बनला होता. थांबा तुम्हाला पाणी करून देतो. तर 4 लिटर पाणी आम्ही घेतलेलं आहे. तर आता हे दुपारपर्यंत काही टेन्शन नाही पाण्याचे आपल्याला. तर दुपारच्या नंतर बघू. चला भेटूयात. निखिल पावणे 10 वाजलेले आहेत. तर आम्ही इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे. या ठिकाणी सायकल लावलेली आहे. थोडं एक छोटासा ब्रेक घेतला या ठिकाणी. तर थोडं ऊन देखील वाढत आहे, त्यामुळे इथं थोडा एक 15 ते 20 मिनटाचा ब्रेक घेतला आहे छोटासा. थोडंसं काय आपलं निखिल दादाकडे काय खाण्यासाठी काय वस्तू आहे ते थोडंसं खाऊन थोडं प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर चला भेटूयात लवकरच. या ठिकाणी आपल्याला या बॉटलमध्ये इलेक्ट्रॉनिक तयार करतो आम्ही, जे की आम्हाला प्रवासादरम्यान थोडं थोडं सिप करून प्यावं लागणार आहे, जेणेकरून आमची बॉडी डिहायड्रेट राहील आणि आमचा प्रवास एकदम सुखरूप होईल. तर आता करतोय आम्ही प्रवासाला सुरुवात. थोडासा या ठिकाणी आम्ही बिस्किट खाल्लेले आहेत. तर आता प्रवासाला सुरुवात करतोय. आता ऊन देखील वाढणार आहे. चला मित्रांनो. बोला आता. जांभळं खायला.
कसे जांभळे बघा, जांभळे घेतले खायला आता. गुजरातचा जांभूळ. भारी. गुजरातचा जांभूळ. मित्रांनो आम्ही रस्त्याने जात होतो सारंगपूरच्या दिशेने. तर या ठिकाणी आम्हाला शनिदेवांचे मंदिर दिसलेले आहे. तर या ठिकाणी दर्शन घेतलं आम्ही आणि त्या ठिकाणी आम्हाला जे सारंगपूरमध्ये हनुमान दादांचं मंदिर आहे तेच या ठिकाणी मंदिर आहे, पाहू शकता. आम्ही तिकडे देखील जाणार आहे. तुम्ही देखील हनुमंतरायांचं दर्शन करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं, आम्ही आता पुढे प्रवासासाठी सुरुवात करत आहे. हर हर महादेव, जय श्रीराम. तर आता रस्त्याने चाललो होतो तर आपल्याला एक गोळ्याची गाडी भेटली. तर आता मन केलं का गोळा खावा, एकदम घामाघूम झालो होतो दोघं पण. तर आता घेतलोय गोळा खायला, तुम्ही पण ये खायला. तर आता थोड्या वेळात आपण पुढे जाऊन थांबणार, विश्रांती घेणार आहे. आता जवळजवळ 12:30 वाजलेले आहेत. तर विश्रांतीचा टाईम झालेला आहे. मग गोळ्याची गाडी दिसली, म्हणलं काय आता लई दिवसामधून गोळा नाही खाल्ला, एकदम कडक ऊन चालू आहे. मग काय घेतो आता गोळ्याचा आनंद, तुम्ही पण घ्या. हर हर महादेव, जय श्रीराम. तर इथं जार भरताना दिसले आम्हाला. तर आम्ही आता मस्तपैकी बाटल भरून घेतलेली आहेत. पाणी घेतले 4 ते 5 लिटर पाणी घेतलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी आंब्याचे झाड दिसलेले आहे आम्हाला. तर आता बघूयात आंबे आपल्याला भेटतात का नाही. तर आता हा चाललाय निखिल झाडावर चढण्यासाठी. चला आता माकडं बघूया आता काय शकतो. ए नको चढले तर दगडानेच पाड. तो चढलेला आहे, पाहू शकता तुम्ही वर. आता आता काय म्हणत, आता आपल्याला आंबे भेटतात की नाही काय म्हणत. अशा प्रकारे या ठिकाणी शेत आहे, हे लिंबाचं झाड आहे. तर आम्ही थोडं काहीतरी खायला येते, आंबा खातोय, खाण्यासाठी थांबलेलं इथं. कारण की पुढं गाव असल्यामुळे हॉटेल काय भेटलं नाही आज जेवायला आम्हाला. येत आपले काही थोडेसे ड्रायफ्रूट आणि काही आंबे 2 आम्हाला पिकलेले सापडले होते. बाकी सगळे कैरी आहेत. 2 आंबा खायला आंबे खाल्लेले आहेत. बाकी काय आपला हे चिवडा बिवडा खाणार आहेत. आणि थोडा वेळ 2 ते 3 तास या ठिकाणी झाडाखाली मस्त शांत निवांत मस्त लिंबाचं झाड आहे, आयुर्वेदिक झाड आहे. आणि आराम करून मग 4 वाजता परत प्रवासाला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी सायकल आहे आपली, त्या ठिकाणी राम प्यारी निखिलची. नमस्कार मित्रांनो, दुपारचे 4 वाजलेले आहेत. आम्हाला चहा प्यायचं होतं पण ऊन एवढं भयंकर ऊन आहे. तर विचार केला की आम्ही लस्सी पिऊयात. तर लस्सी पितोय आम्ही. तर या लस्सी प्यायला मित्रांनो, तर तुम्ही आता घरी असले तर गावात एक चक्कर मारा. मस्तपैकी गार एकदम दुकानामध्ये जाऊन गार घ्या, एकदम मस्त तुम्हाला भारी वाटेल. तर आम्हाला आता गार घेतल्यामुळे भारी वाटलं, कारण ऊन जास्त असल्यामुळे मी आणला म्हणलं चहा आता नको घ्यायला, थंडच घेऊ काहीतरी आपण. आता रोज 6 वाजता मस्तपैकी चहा प्यायला थांबू. तर आता घेतोय लस्सी. चला हे मित्रांनो पाहू शकता, मोर या ठिकाणी पाणी प्यायला थांबलेलं आहे. पाहू शकता तेव्हा पाणी प्यायला लागलं थोडंसं. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण भाद्रा या गावामध्ये पोहोचलेलो आहे. या ठिकाणी एक जय सीताराम आश्रम म्हणून या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे. तर आता विश्राम करतो आम्ही आणि चला भेटत उद्या सकाळी. हर हर महादेव, जय श्रीराम.